आज सर्व जगभर 9 ऑगस्ट आदिवासी दिन हा साजरा करण्यात येत आहे आणि आज आम्ही आदिवासी सकल बांधवाच्या वतीने आज आम्ही वसमत तालुका येथे आज आम्ही जागतिक आदिवासी दिन आज या चौकामध्ये साजरा करीत आहोत। आणि आज आदिवासी दिन हा साजरा का केला जातो? आदिवासी दिन हा त्याची संस्कृती, त्यांची प्रेम, निसर्गप्रेम आणि अशा अनेक जंगल हे जपण्यासाठी हजारो वर्षापासून ही आदिवासी समाज हा जंगल संपत्तीवर आज अधिकार म्हणून आणि त्याची जपण म्हणून आजपर्यंत करत आले आहे। आणि हेच करत असताना अशा अनेक आदिवासी समाजाच्या वतीनं जो काही निसर्गप्रेम दाखवते तेच प्रेम या जगाला तारतंय अशी एक भावना जगामध्ये निर्माण झाली। म्हणून आज 94 पासून या देशामध्ये, या जगामध्ये 9 ऑगस्ट म्हणून आज आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे। आणि आज आम्ही या सकल आदिवासी बांधव वसमतच्या वतीनं आज आम्ही दिन आज साजरा करत आहोत। आज 9 ऑगस्ट एक क्रांती दिन म्हणूनही साजरा केला जातो। त्याहीपेक्षा एकंदरीत जगाचा विचार केला तर जगामध्ये हा आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिकतम असल्यामुळे आणि आदिवासी समाजाने हजारो वर्षापासून निसर्ग संस्कृती जपलेली आहे, निसर्गाचं संरक्षण केलेलं आहे। त्यामुळे जागतिक संघटनेमध्ये म्हणजे ज्याला युनो म्हणतो आपण, त्या युनोमध्ये सुद्धा याच्यामध्ये सर्व जगाने या आदिवासी समाजाची दखल घेऊन हा क्रांती दिन म्हणून साजरा न करता आदिवासी जागतिक दिन म्हणून साजरा करावा असा ठराव संमत केला। आणि तेव्हापासून जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्व भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये हा दिन साजरा केला जातो। आणि या निमित्तानं मी या ठिकाणी जमलेल्या वसमत या ठिकाणी जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देतो। जे कोणी उपस्थित आहेत, जे कोणी अनुपस्थित असतील वेगवेगळ्या कारणामुळे, त्यांनासुद्धा माझ्याकडून आदिवासी जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि याचप्रमाणे सर्व आदिवासी समाजाने आता या निमित्ताने का होईना परंतु समाजावर होणारे अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी संघटित होणं, एकत्रित होणं अत्यंत गरजेचे आहे। आणि या 9 ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून सर्वांनी एकत्र येऊन समाजाबद्दल विचार विनिमय करणं अत्यंत आवश्यक आहे। येणारा काळ आदिवासी समाजासाठी अत्यंत खडतर आहे। वेगवेगळे समाज आदिवासी समाजाच्या विरोधात पेटून उठत आहेत। आदिवासी समाज हा येथील मूळ निवासी नाही असं संबोधून ते वनवासी आहेत, वेगवेगळे संबोधन करतायत। त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे। आणि जेव्हा आता पुढची जनगणना येईल त्या जनगणनेमध्ये केवळ हिंदू समाज किंवा हिंदू आपल्या याच्या नावापुढे नोंद न करता तुमचा धर्म कोणता असं जर समजा जनगणनाकारांनी जर विचारलं तर आमचा हा धर्म आदिवासी आहे। आणि त्या रकान्यामध्ये सर्वांनी आवर्जून आमचा धर्म आदिवासी म्हणून नोंद करायला सक्तीचं भाग पाडणं गरजेचं आहे। आणि आदिवासी धर्म ही जर नोंद केली तर वेगवेगळ्या जातीखाली जे समाज आपण भारतामध्ये राहतो त्या सर्वांच्या भावना एकत्र येतील आणि हा समाज मोठ्या प्रमाणात आपला आदिवासी धर्म म्हणून वाढीस लागेल। आणि शासनाला सुद्धा एक वेगळं आपला आदिवासी धर्माला आपला वेगळा कोड देणं भाग पडेल। त्यासाठी आपण या निमित्ताने एकत्र येऊन एकजूट दाखवणं ही काळाची गरज आहे। जय हिंद, जय भारत, जय बिरसा, जय जोहार।